दुसरीकडे मिलिंद नार्वेकर हे सुद्धा यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून मिलिंद नार्वेकर सध्या आता विधान भवनात दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती मिळते। विधान परिषदेचे ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे विधान भवनात दाखल झालेले आहेत। काही वेळातच आता मतदानाची प्रक्रिया ही सुरू होते। पाऊस जास्त असल्यामुळे मतदानाची वेळ ही 1 तास अधिक वाढवण्याची मागणी सुद्धा मिलिंद नार्वेकर यांनी केलेली आहे। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडनं। संजय, आता विधान भवनाकडे एकीकडे मिलिंद नार्वेकर आता हे पोहोचतायत, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षातील आमदार अजित पवारांसह पोहोचतायत। कशा पद्धतीने आजच्या या मतदान प्रक्रियेसंदर्भात राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत? निश्चितच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय गरमागरमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार गटाकडे जे 40 आमदार आहेत, अधिक त्यांच्याकडे 3 अपक्ष आमदार देखील जोडले गेलेले आहेत। असे मिळून 43 आमदार त्यांच्याकडे ललित हॉटेलमध्ये सर्व आमदार थांबले होते। ते सर्व आमदारांना अजितदादा पवार असेल, दिलीप वळसे पाटील असेल, हसन मुश्रीफ असतील, या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं आहे। आणि आपले सर्व आमदार विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। खाजगी बसच्या माध्यमातून काही आमदार हे त्यांच्या स्वतःच्या वाहनातून देखील आता विधान भवनाकडे जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अजितदादा आता जस्ट माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी आपले दोन्ही उमेदवार जिंकून येतील असा दावा देखील केलेला आहे। मात्र त्यांच्या उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना देखील 3 आमदारांची गरज आहे। मात्र आता नेमकी कोणत्या पक्षातील आमदार फुटतात हे देखील पाहण्यात इतकं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यावरती अजितदादा पवार गटाचे जे 2 आमदार उमेदवार आहेत त्यांचा तिथे अवलंबून राहिलेलं आहे। निश्चितच धन्यवाद संजय, आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल। तर साम टीव्हीच्या या प्रेक्षकांना आपण सध्याची महत्त्वाची अपडेट देऊयात। विधान परिषद निवडणुकीसाठी आता एकीकडे द ललित हॉटेलमधून अजित पवार सर्व आमदारांसह निघालेले, तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे दाखल झालेले आहेत। अनिल देसाईंनी एक पत्र दिलं होतं 9 ते 4 च्या ऐवजी 9 ते 1 तास पूर्वी 9 ते 5 होतं असं वाटतं। त्यामुळे आम्ही सांगितलं 9 ते 4 च्या ऐवजी 1 तासाची वेळ वाढवा, पाऊस पडला तर ते त्यांनी काही मान्य केले की नाही काही कळलेलं नाही, बहुतेक नाही झालं असं वाटतं। केलं होतं, अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं।